चला टँके म्हणजे त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजीला ते रोहन आणि सलामी जोडी उतरले दीपक आणि निखिल. कनव 11 नायगाव. त्याला सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा. खूपच चांगला चेंडू, नक्की झेंडूचा चेल आणि पहिलाच गडी बाद. थँक्यू. नक्कीच पहिलाच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालेला आहे, तो म्हणजे दीपक. आणि नवीन फलंदाज जाता येतो विनय. पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा उंचावून चेंडू चढवला. नक्की जेल होतो का बघूया. आणि इथे जेल सुटलेला आहे बघा. विनय सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलेलं आहे. आक्रमक फलंदाज आहे कनव 11 संघाचा. आणि एक धावणे श्री गणेश होत आहे, तो म्हणजे कनव 11 नायगाव या संघाचा. आणि स्ट्राईकला ते लेफ्ट हँड फलंदाज निखिल काठे. पुन्हा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलेला आहे शॉर्ट मिड ऑनला. आणि हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच चौकार. 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्यावरती. आणि नक्कीच पुन्हा एकदा उंचावून चढवला चेंडू आहे, बघूया झेल होतो का. आणि इथे पुन्हा एकदा झेल सुटलेला निखिल काठे यांचा. आणि साहजिक 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. आणि 2च धावा, धावसंख्या 2ने पुढे सर धावसंख्या पोहोचले गेले 7. तर निखिल काठेसाठी जे बक्षीस आलेलं आहे, आमचे जे डीजे मास्टर आहेत महेश यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर नक्कीच तुम्हाला 500 रुपयाचा मानकरी ठरेल महेश यांच्याकडून. बघा बक्षीस आलेलं आहे. डीजे मास्टर सुद्धा बक्षीस लावतात. कमी प्रमाणात तुम्ही बघितलं असेल का डीजेवाले सुद्धा बक्षीस लावताना बघितलात. आणि नक्कीच 2 धावा पूर्ण एकदा पूर्ण केल्या गेल्या. आणि धावसंख्या पोहोचते ती 9 या धावसंख्यावरती. त्याला निखिल 3 षटकार मारा आणि 500 रुपयाचा मानकरी ठरा. तर काल 3 दिवसापासून पैशाचा वर्षाव होतो मैदानामध्ये. या टुर्नामेंटमधली म्हणजे पैशाचा बरसाव असते खेळाडूंना. षटकार मारा, हॅट्रिक घ्या, पैसे नक्कीच लागतात प्रेक्षकांकडून. नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा कव्हर झोनला चेंडू खेळला गेला आहे. 1 धाव निश्चित पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आणि 1 षटकांतर 1 गडी बाद. कनव 11 या संघाची धावसंख्या झाली ती 11.
थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली कनवाल देवेने 11 धावा पटकावलेल्या आहेत आणि सेकंड जो सामना राहील तो 3 षटकात राहील. लक्षात ठेवा, जे संघ विजयी असतील तो सेकंड राऊंडचा सामना असेल तो 3 षटकाचा राहील. आणि गोलंदाजीला तर सिद्धार्थ अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, खूपच चांगला चेंडू, फलंदाज चेंडू समजला नाही. लेफ्ट गोलंदाज आहेत सिद्धार्थ बसवत. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू नक्कीच खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफला आणि गडी बाद. नक्कीच गडी बाद झालेला आहे तो म्हणजे विनय. नक्कीच गडी बाद झालेला आहे तो म्हणजे विनय. नवीन फलंदाज गेलाय तो गौरव पाटील. हा रिटर्न फलंदाज आहेत. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली ती 12 या धावसंख्येवरती. पुन्हा चांगला चेंडू, शॉर्टपिच चेंडू चांगला खेळून काढला. मिड विकेटला एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होत आहे तिकडे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली ती 14. दुसरं षटक मैदानात चालू आहे. नक्कीच चांगला प्रहार केलेला आहे. नक्कीच एक धाव आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचते ती 15. नक्की धावसंख्या पोचली गेली ती 15. दुसरं षटक मैदानात चालू आहे. चेंडू झाले आता परत 4. पुन्हा चांगला चेंडू, चांगला प्रहार केला. क्षेत्ररक्षण सुद्धा तिथे लावलं गेलेलं आहे बघा. अतिशय चांगले गोलंदाज आहेत. नक्की क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीने तिकडे लावलं. एकच धाव समाधान. धावसंख्या पोचली गेली ती 16. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्की 13 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करू शकतात कारण गौरव पाटील सारखे फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि गौरव पाटील मोठे फटके मारण्यात पटाईत आहेत.
नक्कीच उंचावर मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि गाडी बाद. षटक घेऊन येतात ते अविनाश खिनी. तर धावसंख्या पोहोचली गेली ती तिसरं षटक घेऊन येतात. 4 षटक सामने तिसरं षटक घेऊन येतात आणि धावसंख्या पोहोचली गेली ती 16. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फुलंदाज केला ते अजित चाकर. गोलंदाज आहेत ते अविनाश केणी. आणि बघा फुलटच चेंडू हा येतोय षटकार. पुन्हा एकदा उंच अंतराचा चेंडू आणि इथे गाडी बाद. चला नवीन फलंदाजाने घाई करायची आहे. जे नवीन फलंदाज जाणे त्याने घाई करा. आज शेवटचा दिवस आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. स्वप्नीला चांगलं वाटलंय ना. जे नेक्स्ट बॅट्समन असतील जाणारे त्यांनी रेडीमध्ये राहा. आणि धावसंख्या पोचली गेली ती 22. आणि नवीन फलंदाज अमित कोंगिल हे सुद्धा हार्ड फलंदाज आहेत. नक्कीच चांगला प्रहार केला. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावचा सुद्धा प्रयत्न होता बघा एकच धाव थांबवला गेला आहे. आणि धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पोचली गेली आहे ती 23. पुन्हा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये अतिशय स्लोवर चेंडू हाताळला होता अवि यांनी आणि फलंदाज चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू. पुन्हा चांगला चेंडू सेली पॉइंटला खेळला गेला. एक धाव धावसंख्या पोचते ती 24. शेवटचा चेंडू. आणि उंचा धडा प्रयत्न बघूया किती धावा येतात आणि गाडी बाद. थँक्यू विजय. आणि नक्कीच नवीन फलंदाज तो दक्ष रिंजड.
आणि गोलंदाज आहे ते कौशल. गडी बाद झालेला. अतिशय चांगला प्रहार कव्हर झोन मध्ये चेंडू खेळला गेलाय फलंदाजांनी. एक धाव निश्चित पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झाली ती 26. अतिशय चांगला फटका दक्ष यांच्या बॅट मधून निघाला आणि गाडी बाद. थँक्यू विजय. नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गडी बाद झाले. फलंदाज नवीन फलंदाज गेला ते रोशन सुतार. नक्कीच हार्ड फलंदाज आहेत नायगाव संघाचे. आणि नक्कीच रिओ घेतलेला आहे. आणि गडी बाद. तर नवीन फलंदाज त्वरित जायचं आहे. गडी बाद झाला. थर्ड अंपायरचं डिसिजन आलेलं आहे. इकडे गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 27 या धावसंख्यावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि दक्ष बाद झालेले आहेत. आणि नवीन फलंदाज अंकित. पुन्हा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू. चला विनयसाठी बक्षीस आलेलं आहे. जे फलंदाज विनय विनय आणि नक्कीच निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. 4 षटकांत धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 28-29 धावांची गरज आहे सामन्यात जिंकण्यासाठी. ते म्हणजे साईनाथ नवीन पडा संघाला.
नारंगीमधून आमच्या इथे आलेले आहेत ते म्हणजे अशोकजी पाटील साहेब, त्यांचं सुद्धा जोरदार म्हणून स्वागत करायचं आहे. अशोकजी पाटील साहेब त्यांनी आगमन झालेलं आहे, त्यांनी प्लीज व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. चला ईगल संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे. ईगल संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे. तसे आमचे झुंजार स्पोर्टचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि खेळाडू संजय सुतार, आज त्यांचा वाढदिवस आहे. 49 वर्ष पूर्ण झाले आहेत. नक्कीच सेलिब्रेशन बघायला भेटेल. रात्री इथे केक कापलेला आहे. नक्की झुंजार स्पोर्ट सुद्धा इथे सेलिब्रेशन करेल. सर्व झुंजार स्पोर्ट तर्फे संजय सुतार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नक्कीच मोठा प्रहार, षटकार. अरे काय रे भाऊ, पासा सवार लागलास तो. अरे भाऊ काय सांगशील, सालीस माझी हौशी दत्तीवाले पक्की नसवायची म्हणून. स्केट 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 स्केट. थँक्यू डीजे. नक्कीच 2 षटकार, धावसंख्या पोचली गेली आहे ती 13.
पुन्हा एकदा उंचावून थोडा चेंडू नको गौरव झेलच्या खाली येतात आणि गौरव यांनी झेल पकडलेला आहे. झालीस आता गो आलीस कुठं होतीस नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अप्रतिम रनिंग बॅटिंग बघायला मिळते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न नक्कीच इथे झेल होऊ शकतो आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा एक धाव नक्की झेड सोडत आहेत आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 17. दुसरं षटक चालू आहे ते गोलंदाज निखिल. पुन्हा रिव्हर्ससाठी आणि कव्हर झोनला चेंडू जात आहे आणि हा येतोय चौकार. काय ग भाजी सांगा वाहुदाची नक्की धावसंख्या पोचली गेली आहे ती 21. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. सामन्यासाठी 8 डाव चेंडू झाल्यात ते. पाच चेंडू झाले शेवटचा चेंडू. पुन्हा
चांगला चेंडू, चांगला प्लेसमेंट केलंय. नक्कीच एक धाव, धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 22 आणि षटक संपलेला आहे. एक षटकांतर साईनाथ संघाची धावसंख्या पोचली गेली ती 22. थँक्यू डीजे. नक्कीच अमर शेख यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे इथे. त्यांनी सुद्धा मंचावर येऊन बसायचं आहे. जी मेडल दिसतात, जे मॅन ऑफ द मॅचची मेडल देतात, 3 दिवसची मेडल दिले. आजच्या दिवसामध्ये पण मॅन ऑफ द मॅचची मेडल ती अमर शेख यांच्याकडून दिलेले आहेत. त्यांचा सुद्धा मनापासून आभारी मंडळातर्फे. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली ती 23. आता सामना जिंकण्यासाठी धावा हव्या आहेत त्या 12 चेंडू 6 धावा. 12 चेंडू 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच. आणि चेंडू पुन्हा एकदा कव्हर झोनला अप्रतिम खेळी केले गेले आणि हा येतोय चौकार. अहो तुमची काय जुना बिना होता ना काय ते नक्कीच आता सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. आणि हा येतो उंचावरून प्रहार केलेला येतोय षटकार आणि सामना विजयी झालाय तो साईनाथ नवीन पाडा.